नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. जुलै महिन्याचे हप्ते वितरण अजून झाले नाही आहे. कुठल्याही वेळी उद्यापासून म्हणजे सोमवारपासून हप्ते वितरण सुरू होईल. याच पार्श्वभूमीवरती सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारणतः 1,67,00,00,000 आसपास पात्र लाडक्या बहिणींची संख्या आहे. याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींची कागदपत्र तांत्रिक कारणामुळे लक्षात घ्या चुकीची दाखवून त्यांचा लाभ बंद झाला होता, त्यांचे फेर तपासणी झालेली आहे. त्यांना देखील लाभ वितरणाची प्रोसेस आता पुढील काही दिवसांमध्ये एकत्रित लाडक्या बहिणींच्या सोबत सुरू होणार आहे. आता राहिला प्रश्न लाडक्या बहिणीची ई-केवायसी सुरू झालेली आहे. महासारथी पोर्टल मार्फत महा-आयडी काढलं जातं आणि त्याच्यामार्फत लाडकी बहीण योजना ई-केवायसी अशा प्रकारचा ऑप्शन पाहायला मिळत आहे. तर ऑप्शन पाहायला मिळत आहे ही बाब खरी आहे, पण लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही जर ई-केवायसी केली असेल तर त्याची अंतिम तारीख ही डिसेंबर दाखवत आहे. या 26 डिसेंबर मग संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना ई-केवायसी करा. त्या ठिकाणी अशा प्रकारचे व्हिडिओज येत आहेत. पण लक्षात घ्या की त्या ठिकाणी महा-आयडी पोर्टलवरती म्हणजेच महासारथी पोर्टलमार्फत महा-आयडी काढतेवेळी जी ई-केवायसी आहे होत असेल तर खरी बातमी आहे. ई-केवायसीचा ऑप्शन येत आहे ही खरी बातमी आहे, पण लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी ई-केवायसी करू नये. कारण का महा-आयडी हे जे कार्ड आहे ते महा-डी-बी-टी मार्फत अगदी सगळ्या ज्या योजना आहेत लाडक्या बहिणी सोडून इतर ज्या योजना असतील तर या योजनांसाठी महा-आयडी कार्ड लागणार आहे. महा-डी-बी-टी मार्फत शेतकरी योजना असतील, स्कॉलरशिप योजना असतील, यासाठी हे आय डी कार्ड काढलं जातं. मग तुम्ही त्यावेळी आधार नंबर रजिस्टर करता त्यावेळी तुमची लक्षात घ्या केवायसी स्टेटस यापूर्वी लाडकी बहीण योजनेअंतर्गत झाल्याचं पाहायला मिळतं. या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा ऑप्शन येत आहे, पण त्या ठिकाणी केवायसी करावी की नाही या संदर्भात शासनाने अजून कुठल्याही प्रकारचे निर्देश दिलेले नाही आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिलेली आहे त्यांना एकच विनंती की थोडी प्रतीक्षा करा. आपण देखील या संदर्भात अधिकृत विभागामार्फत विचारणा करून माहिती घेतच आहोत. अजून तरी या संदर्भात स्पष्टता नाही आहे. ई-केवायसीचा ऑप्शन त्या ठिकाणी दिसतोय, पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सगळ्यांनाच परिचय आहे की ई-केवायसी केवळ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरतीच केली जाते आणि तुम्ही देखील ती वेबसाईट पाहिलीच असेल. तर अशा प्रकारच्या या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुर्तास सध्या ई-केवायसी करू नका, कारण का त्या ठिकाणचं स्टेटस डिसेंबर दिसत आहे. त्यामुळे डिसेंबरच्या आसपास पुन्हा केवायसी सुरू होण्याचे संकेत आहेत. आपण देखील या संदर्भात माहिती घेत आहोत. तर अशा प्रकारची ही अपडेट आहे. ई-केवायसीचा मुद्दा शासनाकडे गेलेला आहे, परंतु अजून त्यांनी या संदर्भात कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही. आपण देखील या संदर्भात अपडेट देत आहोत. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा. जुलैचा हप्ता आहे तो येणारच आहे. ऑगस्टच्या हप्ते वितरणासंदर्भात चर्चा नाही आहे, या संदर्भात देखील अपडेट आपण घेतच आहोत. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर आणि खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट रहा.